सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून गेल्या सुमारे 4 वर्षापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. यात आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की गेल्या काही पुष्पातून वैदिक भूगर्भशास्त्र व संदर्भाकरता नर्मदा व्हॅली वा रेवा खंडाचा संदर्भ घेऊन आपण चर्चा केली व आपल्या असे लक्षात आले की पाश्चात्य पुस्तकांमध्ये ज्या पद्धतीने मांडण्याची पद्धत 125 वर्षापासून सुरू आहे, या भारतामध्ये जी काही खनिज संपत्ती होते तिचे डॉक्युमेंटेशन करण्याकरता पाश्चात्य लोकांनी GSI ची स्थापना केली. त्या काळी भारत हिरे माणकेसाठी जगात प्रसिद्ध होता. तेव्हा त्यांनी याची नोंद करायला सुरुवात केली. GSIचा एक अधिकारी TH हॉलंडने जिओलॉजीचा असा विस्तार केला. दक्षिणेकडच्या दगडाला त्यांनी डेक्कन असे नामकरण केले. देशात कोळसा जिथे सापडतो त्याला त्यांनी गोंडोना लँड असे नाव दिले. गंगेच्या दक्षिणेकडचा व नर्मदेच्या उत्तर भागाला त्यांनी विंध्यान म्हटले. दक्षिणेकडच्या भागाला त्यांनी कडप्पन असे म्हटले. पण त्यांनी दगडाला मूळ नावे पाश्चात्य पद्धतीने ठेवली. पण या सर्व दगडांमध्ये त्यांना फॉसिल काही सापडले नाही. पेनिन्सुला हा दक्षिणेकडचा भाग आहे, त्यात पण फॉसिल सापडले नाही. म्हणून त्यांनी जिथे फॉसिल सापडायला लागले त्याला केम्ब्रियन असे नाव दिले व जिथे फॉसिल सापडत नाही त्याला त्यांनी प्री केम्ब्रियन असे नाव दिले. मग त्यांनी आपल्या काही भागाला पुराणा फॉर्मेशन असे सुद्धा नाव दिले. त्याचे त्यांनी 2 भाग केले व गोंडवाना भागाला त्यांनी द्रविडियन फॉर्मेशन व दख्खनच्या पठारापासून वरच्या भागाला त्यांनी आयर्न हे नामकरण केले व GSI मध्ये याची सर्व नोंद केली. 1935 मध्ये वॅगनर यांनी एक वेगळीच थिअरी मांडली. त्यांनी असे म्हटले की हे सर्व कॉन्टिनेंट एकच होते. त्याला त्यांनी नाव दिले पँगिया. मग त्याचे 2 भाग झाले. हे सुमारे 40 दशलक्ष वर्षापूर्वी झालं. 4600 दशलक्ष वर्षापासून सुमारे 50 दशलक्ष वर्षापर्यंत हे कॉन्टिनेंट तयार झाले. मग पुढे कल्पना आली ती म्हणजे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी व मग सुपर कॉन्टिनेंटल थेअरी तयार झाली. त्याला त्यांनी गोंडवाना कॉन्टिनेंट असे म्हटले व याच्यात काही फेरबदल झाले. त्याला त्यांनी प्लेट टेक्टोनिक थेअरी आली म्हटलं. त्याच्या पुढे त्यांनी अशी थेअरी आली व याच्या आधी सुद्धा अनेक सुपर कॉन्टिनेंट झाले. त्याला त्यांनी सुपर कॉन्टिनेंट सायकल असे म्हटले. सुपर कॉन्टिनेंट तयार होणे व ते डिस्ट्रॉयड होणे व त्याच्या कालावधीला त्यांनी गॅलेक्टिक टाइम स्केल असे म्हटले व 225 दशलक्ष वर्षांनी ही सायकल रिपीट होते. याच कालावधीमध्ये सूर्य आपल्या सर्व ग्रहांना घेऊन आकाशगंगेचा एक फेरा पूर्ण करतो. त्याला देखील 225 दशलक्ष वर्ष लागतात. यावर अनेक लोकांनी संशोधन केले आहे व त्यांचे यावर एकमत नाही. आपली वैदिक टाइम स्केल म्हणजे मन्वंतराचा काळ आहे असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. सृष्टीच्या निर्मितीपासून 6 मनु झाले व 7वा वयवस्थ मनुचा हा काळ सुरू आहे. हा कालावधी 71 महायुगाचा आहे असे ते म्हणाले. वैदिक गणित पद्धतीने 306 दशलक्ष वर्ष हा प्रत्येक मन्वंतराचा कालावधी आहे. पृथ्वीवर सृष्टी निर्माण झाली हा कालावधी साधारणपणे 2500 ते 3000 दशलक्ष वर्ष आहे असं पाश्चात्य शास्त्रज्ञांनी काढलंय. पण वैदिक पद्धतीने तो बरोबर 1972 दशलक्ष वर्ष येतो. याला गणित काय वापरले? श्रीमद भागवतात ते सांगितले. कालगणना करण्यासाठी 12व्या स्कंदातल्या 2ऱ्या अध्याय 24व्या श्लोकात असे सांगितले आहे की जेव्हा चंद्र, सूर्य व बृहस्पती एकाच वेळेस पुष्य नक्षत्रात येतात तेव्हा सत्ययुगाची सुरुवात होईल. कलियुग जेव्हा संपतं तेव्हा कलियुगाचे 4,32,000 वर्ष व याच्या चौपट म्हणजे सत्ययुग. 10 कलियुगाचे 1 महायुग, अशा 72 महायुगाचे 1 मन्वंतर होतो. असे 14 मन्वंतर म्हणजे दिनकल्प होतो. पुढे त्यांनी सांगितले की जेव्हा आकाशात सप्तऋषींचा उदय होतो तेव्हा 2च तारे दिसतात.
याच्या मध्यभागी एक नक्षत्र असतं. सप्तर्षी या नक्षत्रांबरोबर मनुष्याचे 100 वर्षे राहतात. आदरणीय बाबांनी हा सर्व विषय अतिशय सविस्तरपणे मागच्या पुष्पात समजावून सांगितला. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी प्रयाण केले त्या दिवसापासून कलियुगाची सुरुवात झाली. हे सर्वात छोटे कालगणनेचे युनिट आहे. यापासून महायुग व मग मन्वंतर व मग कल्पता पूर्वार्ध व मग परार्ध, मग कल्प म्हणजे 8640 दशलक्ष वर्षे हा कल्पाचा काळ आहे. हा 28 मन्वंतराचा काळ आहे. पुढे आदरणीय बाबा म्हणाले की 1000 चतुर्युगे मिळून ब्रह्मदेवाचा एक दिवस होता. याला कल्प म्हणतात. यात 14 मनु होतात. ब्रह्मदेवाच्या रात्रीमध्ये प्रलय होतो. त्या काळात सर्व विश्व आपल्या सामावून ब्रह्मदेव शयन करतात व अशा प्रकारे एक ब्लॅक होल मध्ये ते सामावून जातात. असा काळ जवळ येत असताना 100 वर्षे पाऊस पडत नाही. सूर्य पृथ्वीचा सर्व रस शोषून घेतो व मग पुन्हा निर्मिती व शेवटी डिस्ट्रक्शन असे चक्र चालू राहते, असे आदरणीय बाबा म्हणाले. आपण विस्तारित रेवाखंडाचे जर वर्णन बघितले तर त्याच्याशी या भागाचे वर्णन जुळते. सातपुडा फॉर्मेशन म्हणजे सप्तकूट. याचा पाश्चात्य कालगणनेमध्ये बघितलं तर लक्षात येतं की त्याच्या खाली प्री कॅम्ब्रियन व वरच्या भागाला विंध्यन फॉर्मेशन आहे. पश्चिमेकडे दख्खनचे पठार आहे. अशा पद्धतीचे सर्व प्रकारचे फॉर्मेशन सातपुडामध्ये दिसतात. पण पाश्चात्य ग्रंथात सातपुडा फॉर्मेशनचा कुठेही उल्लेख नाही. द्रविडियन फॉर्मेशन सुद्धा कुठे दिसत नाही. द्रविडियन अशा रीतीने हा विषय आदरणीय बाबाने समजावून सांगत आदरणीय बाबा पुढे म्हणाले की शेवटी म्हणाले की आपल्या 5व्या मन्वंतरात याचे वर्णन आहे. आर्कियन म्हणजे जगातले सर्वात जुने फॉर्मेशन आपल्या मध्य भारतातले आहे, असे सांगून त्यांनी आपल्या प्रबोधनाला स्वल्प विराम दिला. आज मी बाबा महाराजांना एक विनंती करतोय की नर्मदा व वैदिक भूगर्भ विज्ञान या विषयावरचे समारोपीय पुष्प म्हणजे शेवटचे व्याख्यान आज ते देणार आहेत. याआधी आपण त्यांची 30 व्याख्यान पुष्पे या विषयावर ऐकली आहे. त्यांच्या या विशिष्ट व्यासंग व अभ्यासामुळेच मध्यंतरी एका दैनिकाने त्यांचा आधुनिक वैदिक भूगर्भ विज्ञान महर्षी असा परिचय करून दिला होता. त्यांनी हा अभ्यास केव्हा सुरू केला, कसा केला व कशा पद्धतीने केला आणि त्यातून त्यांना काय विशेष दिसून आले, अशा या संशोधनानंतर त्यांना काय सिद्धांत मांडायचा आहे, काय सिद्ध करायचे, असे बरेच प्रश्न श्रोत्यांच्या मनात असतात. त्याबद्दल त्यांनी आज मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. या देडे महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजचे प्रबोधन सुरू करावे. नमस्कार. नमस्कार. आज आपण नर्मदा आणि वैदिक भूगर्भ विज्ञानशास्त्र या विषयावरती गेली जवळजवळ 30 पुष्प म्हणजे साधारण 30 तास म्हणायला हरकत नाही, अशा पद्धतीने चिंतन केलं, चर्चा केली आणि या निमित्ताने जे काही संदर्भ मला गेल्या अनेक वर्ष हा अनेकांती मी असं का म्हटलं तर मी पुढे सांगणारच आहे. पण जवळजवळ गेली 48 ते 50 वर्ष मी जो काही या विषयाबद्दल अभ्यास करतो आहे त्यातील काही निवडक वैदिक आणि भूगर्भशास्त्रीय विषय पाश्चात्य पद्धतीचे त्यांचा एक समन्वयात्मक अशा पद्धतीने विचार करून आपण या 30 गेल्या पुष्पांमध्ये आपला हा जो विषय आहे तो आपण चिंतनासाठी घेतला. आज आपण समारोप करतोय. समारोप करताना प्रारंभीच परिचय करून देताना त्यांनी असं म्हटलं की बऱ्याच मंडळींच्या मनात अशी एक प्रकारची उत्सुकता असते
या विषयाकडे मी कसा वळलो, मला नेमकं काय मला या निमित्ताने शोधून काढायचं होतं, माझ्या समोर नेमका काय विषय होता ज्याच्याबद्दल मला अभ्यास करावासा वाटला, का करावासा वाटला, मी कुठल्या पद्धतीने अभ्यास केला. तर या सगळ्याचा आणि मुख्य म्हणजे यानंतर मला काय सापडलं, मला काय लक्षात आलं किंवा विशेष असं मी काय संशोधन सिद्ध केलं किंवा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. या सगळ्या गोष्टीची जशी उत्सुकता आहे श्रोत्यांना किंवा या विषयावर आज मी थोडं विस्तारपूर्वक बोलणार आहे. तर साधारणपणे जानेवारी 1973 म्हणजे आजपेक्षा ठीक 50 वर्षापूर्वी मी जेव्हा जळगाव येथे भूगर्भ विज्ञान शास्त्रात म्हणजे जी आधुनिक जिओलॉजीमध्ये MSc ची पदवी घेऊन महाराष्ट्र शासनाच्या भूविज्ञान तथा खनिकर्म संचालनालय त्याच्या आधी त्याच्यावर भूजल सुद्धा होतं. अशा या विभागामध्ये एक भूवैज्ञानिक म्हणून जळगाव भागामध्ये काम करायला सुरुवात केली. एक भूवैज्ञानिक म्हणून तेव्हा माझ्याकडे कामगिरी अशी होती की हा जो एक विशिष्ट भाग आहे जळगाव धुळे जिल्ह्याचा किंवा त्याच्या आसपासचा परिसर ज्याला आपण खानदेश म्हणतो, पूर्व खानदेश, पश्चिम खानदेश, त्याला लागून असणारा विदर्भाचा काही भाग किंवा औरंगाबाद भागातला मराठवाड्याचा काही भाग, या भागामध्ये एक तर जिओलॉजिकल सर्वे करायचा म्हणजे भूविज्ञान शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण करायचं आणि सर्च फॉर इकॉनॉमिक मिनरल्स म्हणजे काहीतरी मौल्यवान असे खनिज असेल, खनिज संपदा आहे, काही महत्वाचे असे काही धातू वगैरे असतील त्याचा शोध घ्यायचा. अशा प्रकारची जो योजना होती किंवा प्रकल्प म्हणावा, स्कीम म्हणावी, त्या कामाकरता माझी नेमणूक होती आणि त्याचं मला काम देण्यात आलं. सुरुवातीला सांगायचं म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा या भागात मी कामाला सुरुवात केली तेव्हा मला असं लक्षात आलं की मी MSc पर्यंत जी काही क्रमिक पुस्तकं म्हणजे टेक्स्टबुक, विशेषतः जिओलॉजी ऑफ इंडिया वगैरे अशी जे काही ग्रंथ तेव्हाचे वाचले होते, ते ग्रंथ माझ्याबरोबर होते आणि विरंगुळा म्हणून जंगलात राहायचं आहे, काम करायचे आहे. जंगलात राहून किती दिवस राहावं लागेल याचा काही भरोसा नाही आहे. पण कामाच्या नंतर सवडीच्या वेळात, कारण त्या काळात मोबाईल नाही, फोन नाही, काही नाही, अगदी रेडिओ सुद्धा काही ठिकाणी लागेलच का याचा भरोसा नाही आहे तुमच्याकडे असला तरी. मग अशा वेळी जंगलामध्ये विरंगुळा म्हणून काय तर काही ग्रंथ जवळ ठेवायचे. अशा पद्धतीने मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा मला असं लक्षात आलं की हा जो एवढा महत्वाचा भाग आहे खानदेशचा भाग, या भागामध्ये जिथे नर्मदेचा दक्षिण भाग, सातपुडा हा पर्वत श्रेणीचा महत्वाचा भाग आणि काही महाराष्ट्रामध्ये असलेला तापी व्हॅली, तापी नदीचा काही भाग, हा जो काही भाग आहे या भागाबद्दल जिओलॉजीच्या आमच्या पुस्तकांमध्ये फारसं कोणी वर्णन केलेलं नाही. विस्तारपूर्वक तर नाही, पण फारसा उल्लेखही केला नाही. तर विशेष म्हणून सांगायचं तर आम्ही जे काही जिओलॉजीत शिकलो तेव्हा MSc मध्ये, तेव्हा भारतातला म्हणजे विशेषतः आपण हा जो भाग म्हणतो गंगा यमुना याच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडला किंवा साधारण बोलण्याची पद्धत अशी आहे की विंध्याचलाच्या दक्षिणेकडला भाग,
या भागामध्ये जेव्हा आपण रॉक फॉर्मेशनचा उल्लेख करतो तेव्हा गोंडवाना फॉर्मेशन, विंध्यन फॉर्मेशन, अरावली फॉर्मेशन व डेक्कन ट्राईब फॉर्मेशन अशी म्हणण्याची पद्धत आहे, किंवा अगदी सह्याद्री या डोंगरांचा जसा उल्लेख आहे तसा कडप्पा याचा आहे काही ठिकाणी, आणि थेट मैसूर वगैरे त्या भागातला दक्षिणेचं सुद्धा अर्कियन फॉर्मेशन, त्याच्यामध्ये साकोली, सौसर, डोंगरगड अशा लहान लहानशा भागाचा सुद्धा उल्लेख आहे. मग त्याला काय सौसर फॉर्मेशन म्हणायचं, साकोली फॉर्मेशन म्हणायचं, किंवा अगदी जर का आपण उत्तरेकडे गेलो तर अरावली फॉर्मेशन, देहली फॉर्मेशन अशा पद्धतीने ते जे डोंगराळ भाग असतील त्यांना त्याचं नावं दिलेली गेली आहे. मग आपल्या असा दख्खनचा भाग आहे त्याला डेक्कन फॉर्मेशन म्हणतात, डेक्कन ट्राईब फॉर्मेशन. तसा जो इंदूर उज्जैन माळव्याचा भाग आहे त्याला मालवाड फॉर्मेशन ट्राईब म्हटलंय, आणि पूर्वेकडे असणारा जो भाग आहे त्याला राजमहल ट्राईब म्हटलेलं आहे. हे सगळं सांगण्याचं कारण काय, तर इतक्या लहान लहान सगळ्या डोंगरांच्या ज्या रांगा आहेत त्यांचं वर्णन आहे, त्यांना फॉर्मेशन असं म्हटलेलं आहे. पण थेट पश्चिमेकडे राजपिपला, गुजरात मधल्या राजपिपलापासून तर मधल्या भागामध्ये बऱ्हाणपूर, आणि त्याच्या पलीकडे गेलं की बैतूल, पचमडी, आणि त्याच्याही पलीकडे गेलं की अमरकंटक, यापर्यंतचा नर्मदेच्या उगमापर्यंतचा जो मोठा डोंगराळ भाग आहे ज्याला आपण सातपुडा असं म्हणतो, त्या सातपुडा फॉर्मेशन असं कुठेही उल्लेख केलेला नाही. त्या सातपुड्यामध्ये कुठल्या प्रकारचे दगड आहेत काय याचाही फारसा उल्लेख नाही, त्याचं नाव तसं दिलेलं नाही. आणि सातपुडा एवढाच आहे का, तसे नव्हे, तर अमरकंटकला जशी पश्चिमेकडे वाहणाऱ्या नर्मदेची सुरुवात होते, नर्मदेचा उगम होतो, तसा पूर्वेकडे थेट बंगालच्या उपसागरात जाणारा असा जो एक नदीचा प्रवाह आहे त्याला सोन किंवा शोण असं म्हटलंय. तर सोन ती नदी आहे. ही सोन नदी जशी तिकडे जाते तसंच हा जो सातपुडा आहे ही पर्वत श्रेणी सुद्धा त्या पूर्वेकडे जी जाते ती कुठपर्यंत जाते, तर त्याच्या पुढे हजारीबाग डिस्ट्रिक्टचा काही भाग, राजमहल ट्रॅप, आणि थेट आसामचा शिलाँग पर्यंतचा भाग, इथपर्यंत हा सातपुडा डोंगर हा एक्सटेंडेड म्हणजे अशा पद्धतीने वाढलेला आहे, याचं वर्णन आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने विंध्याचल किंवा नर्मदेच्या उत्तर किंवा सोन नदीचा उत्तरेकडला भाग आणि त्याच्या खालचा भाग, या पूर्ण आपला जो भारताचा जो भूभाग आहे याची अक्षरशः उत्तर दक्षिण असे भाग करणारा हा जो मूळ जो सातपुड्याचा हा जो पर्वत शृंखला आहे याच्याबद्दल फारशी काही कुठे माहिती तेव्हा तरी उपलब्ध नव्हती, कोणी चर्चाही केली नाही, किंवा मोठ्या ग्रंथकारांनी सुद्धा याच्याबद्दल फारसं लक्ष दिलं असं काही तेव्हा तरी मला दिसून आलं नाही. मग जसं हे लक्षात आलं तसं एक गोष्ट अजून लक्षात आली की जेव्हा पहिल्यांदा जळगाव, खानदेश वगैरे या भागामध्ये अभ्यासाकरता भूवैज्ञानिक म्हणून काहीतरी शोधण्याकरता चाललो आहे, काय शोधायचं आहे तर काहीतरी खनिज सापडतात का, काही मौल्यवान असं काही सापडतं का, तिथे मिनरल्स सापडतात का. काही वरिष्ठ लोकांना असं विचारलं या भागात काय आहे, ते म्हणे अहो
जवळजवळ 82% महाराष्ट्राचा जो भाग आहे त्यातला नागपूर, भंडारा, यवतमाळ, वर्धा वगैरे काही भाग सोडला पूर्वेकडला किंवा कोकणचा काही भाग सोडला तर संपूर्ण 80-82% भूभाग हा सगळा डेक्कन ट्रॅप आहे. ज्याला दख्खनचा पठार म्हणजे त्याच्यात बेसाल्टिक किंवा हा काळा मुरुम वगैरे हा जो आहे हाच आहे. याच्यामध्ये महत्वाचं असं काही फारसं सापडत नाही आणि सापडण्याची शक्यताही नाही असं मला त्या काळातल्या एका वरिष्ठ अशा अभ्यासक संशोधकांनी सांगितलं. तर मला तर त्या शोधणं भाग आहे कारण मला तिथे कार्य करायचं आहे. मग आणखीन उत्साह आला की काहीतरी आपल्याला शोधायला पाहिजे. मग हे शोधकार्य सुरू करत असतानाच साधारणपणे 73 मध्ये दुष्काळ होता. त्यामुळे भूजल प्रबंधन हा एक महत्वाचा त्यावेळेस विषय समोर आला आणि भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा GSDA हे एक नवीन विभाग तेव्हा तयार झाला होता. त्या विभागातर्फे बहुतेक भूगर्भ वैज्ञानिक या भूशास्त्रज्ञ जे होते त्यांची नियुक्ती पुन्हा प्रतिनियुक्ती डेप्युटेशनवर तिकडे जाऊन त्यांनी त्याच्याकरताही काम करावं असा एक विषय तेव्हा सुरू होता. तेव्हा या सगळ्या परिस्थितीमध्ये मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला असं लक्षात आलं की हा जो विशिष्ट भाग आहे याचा जो डेक्कन ट्रॅप म्हणून हा जो भाग आहे याला लागून असणारा हा सातपुड्याचा भाग आहे किंवा नर्मदेचा भाग आहे, तापीचा भाग आहे. या भागात नवीन काय सापडण्याची शक्यता आहे. तर पहिल्यांदा मला गेली सुरुवातीला जेव्हा 4-5 वर्ष त्या भागात मी काम केलं तेव्हा त्याला लागून असणारा जो अजिंठा हिल रेंज आहे अजिंठ्याचा भाग त्यात पहिल्यांदा मला अर्धमौल्यवान दगड म्हणजे सेमी प्रेशस स्टोन याचे साठे मला हळूहळू लक्षात यायला लागले. ते मी रिपोर्ट केले, मी शोधून काढले. अजूनही आमच्या विभागात त्याबद्दलचे रिपोर्ट सापडतील. त्याच्यामध्ये ॲगेट्स होते, ब्लडस्टोन ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये ते होते, रॉक क्रिस्टल होतं, ॲमेथिस्ट पद्धती अंगठ्याचा जो शनीचा खडा असतो त्या पद्धतीचे होते. अनेक प्रकारची दगड ज्याला अर्धमौल्यवान सेमी प्रेशस म्हणतात त्या काळामध्ये मला सापडले आणि मला असं लक्षात आलं की या भागात काही नाही तरी सेमी प्रेशस सापडतात. जुन्या ग्रंथांमध्ये याचा फारसा उल्लेख नाही आहे जिओलॉजीच्या. पण एक गोष्ट अशी लक्षात आली की हे शोधन करत असताना स्थानिक जी मंडळी आहेत अगदी खेडवळ लोक त्यांना याची माहिती आहे. त्यांना इंग्रजी नाव माहित नाही, त्यांना आपण ॲमेथिस्ट म्हणजे काय हे माहित नाही, त्यांना ॲगेट म्हणजे काय माहित नाही, ब्लडस्टोन म्हणजे काय माहित नाही, रॉक क्रिस्टल म्हणजे काय माहित नाही, जिओड म्हणजे काय माहित नाही. पण त्यांना विशिष्ट प्रकारचे दगड आपण त्यांना दाखवलं की ते बरोबर ते कसे शोधायचे, कुठे शोधायचे ते मात्र ते बरोबर सांगायचे. ते शोधण्याची पद्धत त्यांना माहिती होती. आणि अशा पद्धतीने मग त्या स्थानिक खेड्यातल्या मंडळींची मदत घेऊन जेव्हा मी शोध कार्य करायला सुरुवात केली तेव्हा मला आणखीन काही विशेष गोष्टी अशा लक्षात आल्या की काही लोकांकडे जुने ग्रंथ आहेत. हे वैदिक किंवा संस्कृत भाषेतले जुने ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये या सेमी प्रेशस स्टोन बद्दल माहिती दिलेली आहे. आणि चाळीसगाव सारख्या ठिकाणी असणारे एक ग्रस्त त्या काळात 70चे त्यांच्याशी जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा त्यांनी त्यांच्याजवळ जीर्ण झालेले ग्रंथ त्यांनी मला दाखवला. त्यात त्यांनी आपल्याला कुठल्या कुठल्या पद्धतीचे सेमी प्रेशस स्टोन माहिती आहे त्याचं वर्णन त्या ग्रंथात केलेलं आहे. त्याचं शुद्धीकरण कसं करायचं आणि त्या काळामध्ये म्हणजे 73-74 मध्ये ते ग्रस्त जंगलात जाऊन त्या प्रकारचे दगड गोळा करून तिथे खंबातला किंवा जयपूरला किंवा अगदी फॉरेनला ते पाठवत असत एक्सपोर्ट. अशा पद्धतीचं
त्यांचं काम मी तेव्हा पाहिलं, ते ग्रंथ पाहिले. पुढे जेव्हा 4-5 वर्ष त्या भागात काम करत असताना मला खेड्यातल्या काही मंडळींनी पाणी कसं शोधून काढायचं, ती पारंपरिक जी पद्धत आहे, ती त्या लोकांकडून शिकलो. त्यांनी पाणी वेगवेगळ्या पद्धतीने कसं पाहतात, त्याला वॉटर डाउजिंग असं आपण म्हणतो. त्या पद्धतीचा मी अभ्यास केला आणि अनेक वर्ष अभ्यास केल्यानंतर मग मला हळूहळू मला सुद्धा त्या पद्धतीने जमिनीतलं पाणी कसं बघायचं ते मला कळलं. पण सांगायचं म्हणजे ही जी त्यांची पद्धत होती ती पारंपरिक पद्धत होती आणि त्याला सुद्धा ग्रंथाचा आधार आहे. वैदिक ग्रंथाचा, जुन्या पारंपरिक, असं त्यांनी सांगितलं आणि काही ग्रंथ सुद्धा दाखवले. मग हे सगळं अभ्यास करत असताना साधारणपणे 1983 पर्यंत, म्हणजे 1973 ते 1983 या कालावधीपर्यंत योगायोगाने जेव्हा मधल्या काळात 80-81 मध्ये मी महाराष्ट्र शासनातर्फे ऍडव्हान्स जिओलॉजिकल टेक्निक या विशिष्ट अभ्यासक्रमाकरता केंद्रीय जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ट्रेनिंग इन्स्टिट्यूट याला डेप्युटेशनला गेलो अधिकारी म्हणून. आणि त्या निमित्ताने जवळजवळ 2/3 भारताचा भूभाग हा भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षणच्या पद्धतीने आणि ऍडव्हान्स जिओलॉजिकल टेक्निक विशेष पद्धतीचा मायनिंग एरिया हा पाहण्याचा मला योग आला. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर थेट मैसूर भागामध्ये, चित्रदुर्ग कर्नाटक भागामध्ये, त्याच्याही खाली थेट मद्रास किंवा समुद्र किनाऱ्याचा कन्याकुमारी भागापासून तर आंध्रामध्ये मैलाराम कॉपरफिल्ड आहे, नागार्जुन आहे, डॅम आहे, श्रीशैलम डॅम आहे. तो भाग जसा बघितला तसा ओरिसा मधला काही भाग बघितला, बिहार मधला कुजू कॉलरी, दामोदर व्हॅली कोलफिल्ड बघितला, पार कलकत्त्यापर्यंत धनबाद पर्यंत काम केलं, रांचीला राहिलो आणि मग छत्तीसगड भागामध्ये डोंगरगड वगैरे भागात पाहिलं, फोटोजिओलॉजिकल काम पाहिलं. महाराष्ट्रात तर जवळजवळ बघण्यात होतात पूर्ण, पण त्याच्याबरोबर मध्य प्रदेशचा काही भाग जो बघितला, छत्तीसगड आणि खालचा भाग जबलपूर भागातला. मग राजस्थानचे महत्वाचे भाग म्हणजे थेट माउंट आबू मॅसिव, तिथे जे टंगस्टन सापडत तिथपासून तर अरावली, करणपुरा अशा पद्धतीने खालपर्यंत अरावली फॉर्मेशन तो भाग बघितला, गुजरातचा भाग बघितला आणि विशेष म्हणजे सगळ्यात शेवटी काश्मीरचा प्रदेश, ज्याला पहलगाम आश्मकाम म्हणतात तो, किंवा आपण ज्याला आता सध्या काही भागामध्ये जेव्हा काही लोक माताजीला जातात तिथे, तो जो भाग आहे काश्मीर मधला लिडार व्हॅली अँटिक्लाइन आणि चिनाब रिव्हर, वैष्णोदेवीच्या तिकडला भाग, त्या भागात सुद्धा मला काम करायची संधी मिळाली, बघायची संधी मिळाली. अशा पद्धतीने जवळजवळ 2/3 हा भारताचा भाग हा मी प्रत्यक्ष बघितला. भूगर्भ आणि महत्वाचे जे जे काही जिओलॉजिकल फॉर्मेशन्स असतील या सगळ्या देशातल्या आपल्या भागातले, तेही जसे बघितले, तसं त्याचबरोबर महाराष्ट्राचे जे सगळे फॉर्मेशन्स आहेत तेही बघितले. आणि या सगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ ते तर बघतच होतो. जसे जिओलॉजीचे मला वेगवेगळे ग्रंथ बघायला मिळाले, रिसर्च पेपर बघायला मिळाले, तसे वैदिक ग्रंथ बघायला मिळाले. तर या विशिष्ट ग्रंथांचा अभ्यास करत असताना मला काही ग्रंथाचा मुद्दाम उल्लेख याकरता करायचा आहे की विरंगुळा म्हणून सुरुवातीला जेव्हा मी जंगलामध्ये अनेक दिवस राहायचं आहे, ग्रंथ घेऊन जायचा, तर जेव्हा नेत असे
तेव्हा दोन ग्रंथ मला याकरता अजूनही आठवतात, जे अजून माझ्याकडे आहे. ते ग्रंथ म्हणजे गीतारस्य, लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं गीतारस्य हा ग्रंथ. आणि मग या गीतारस्यातून त्यांना जी काही विशेष प्रेरणा मिळाली, म्हणून मग पुढे त्यांनी आर्कटिक होम ऑफ वेदास हा जो ग्रंथ लिहिला, तो ग्रंथ, हे दोन ग्रंथ अजून माझ्या लक्षात आहे. आणि या ग्रंथांची मी अक्षरशः पारायण केली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीने या ग्रंथाचा अभ्यास केला, त्याच्यावर भाष्य लिहिली, त्यात त्यांचा जो उद्देश होता, तो एक उद्देश मला हळूहळू असं लक्षात आलं की गीतारस्यामध्ये त्यांनी ही जी काही मनवंतर कालगणना आहे आपली, कल्प वगैरे, याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यांनी नासरीय सूक्त हे जसं सांगितलेलं आहे, तसं आर्कटिक होम ऑफ वेदास हा जो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये तर त्यांनी जिओलॉजीचे त्या काळामध्ये असणारे जे काही महत्वाचे विभाग आहेत, ज्याला आपण याच्या आधीच्या पुष्पामध्ये आपण त्याला आर्कियन, पुराणा, द्रविडियन, आर्यन आणि रिसेंट अशी जे भाग आहेत, त्याचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी एक आणखीन गोष्ट अशी म्हटली की कालगणनेच्या बरोबरीने त्यांना सुद्धा उद्देश त्यांचा मूळ जो होता, तो वैदिक कालगणनेने जी ज्योतिषावर आधारित आहे, त्या पद्धतीने ज्योतिषाचा काही संदर्भ घेऊन महाभारताचा आणि वेदांचा काळ हा पाश्चात्य लोकांनी जो सांगितलाय त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आधीच आहे, हे त्यांना सिद्ध करायचं. त्यांचा उद्देश एक प्रकारे कालगणना असा होता. मग हे ग्रंथ पाहिल्यानंतर माझ्या सुद्धा मनामध्ये एक कल्पना अशीच होती की ही सुद्धा पारंपरिक कालगणना आहे, जी आज आपण बघतो आहे आमच्या जिओलॉजीच्या पुस्तकात दिलेली. याच्याबद्दल सुद्धा मतमतांतर आहे. किंवा अगदी आपण गीतारहस्य जर म्हटलं तर त्याच्या 2 अध्याय गीतारहस्याचे त्यांनी सुरुवातीचं जे काही भाष्य आहे, त्याच्यात विकास म्हणजे सृष्टीचा विकासाचा क्रम याबद्दल जेव्हा त्यांनी ज्ञान विज्ञान योग वगैरे याच्यावर चर्चा केली आहे, तेव्हा त्याच्यात सुद्धा त्यांनी वेगळ्या पद्धतीने या सृष्टीचा विकास कसा आहे याची वैदिक पद्धत याचा त्यांनी उल्लेख केला आहे. मग आपल्या पद्धतीने जर आपण याचा अभ्यास करायचा म्हटला, तर पाश्चात्य पद्धतीने जी काही जिओलॉजिकल विकास किंवा त्याचा इतिहास आहे, म्हणजे हिस्ट्री ऑफ जिओलॉजी ऑफ इंडियन कॉन्टिनेंट हा जो भाग आहे, तर त्याचा अभ्यास हा आपण आपल्या वैदिक पद्धतीने जर करायचा म्हटला तर तो कसा करता येईल, हा एक अतिशय महत्वाचा भाग हा माझ्या समोर होता. किंबहुना हा एक विषय बरेच दिवस जेव्हा मनात होता की कुठला तरी असा विषय घ्यावा, तर त्याच्यामागे एक कारण असं होतं की हा जो सातपुडा, तापी, नर्मदा हा जो भाग आहे, या भागाचा नेमका काल निर्णय पद्धतीने काल कसा काढता येईल आपल्याला, किंबहुना या सातपुडा भागाचा. या कालाविषयी सहज गोंधळ कसा आहे ते मी मुद्दाम मला या निमित्ताने सांगायचं आहे की हा जो दख्खनचा पठाराचा किंवा ज्या भागामध्ये सुरुवातीला मी काम केलं आहे, नंतरही बरेच वेळा काम केलं, तर हा जो डेक्कन ट्रॅप किंवा दख्खनचा पठाराचा हा जो सगळा भाग आहे महाराष्ट्राचा, हे महाराष्ट्रातले 4 जिल्हे जर सोडले, 4-5 महत्वाचे कोकणच्या भागातले आणि विदर्भाच्या भागातले, तर बहुतेक पूर्ण महाराष्ट्र हा जो काळा मुरमाचा दख्खनचा पठार ज्याला म्हणतात, हा जो भाग आहे, याचा जर काल निर्णय करायचा म्हटला, तर आज सुद्धा जर एखादं जिओलॉजीचं पुस्तक पाहिलं, तर त्याच्यामध्ये साधारणपणे अप्पर क्रिटेशियस टू लोअर इओसिन
असा एक काल दाखवलेला आहे. म्हणजे मग हा नेमका क्रिटेशियस आहे का नेमका इओसीन आहे किंवा मधला मायोसीन आहे किंवा आणखीन त्याच्या पलीकडचं आहे, असं प्रत्यक्ष स्पष्ट सांगितलेलं नाही. तर हा संदिग्ध असा आहे. म्हणजे पाश्चात्य जी काही फॉर्मेशन्स आहे, त्यांचं जे काही शिक्षण आहे, त्याला आपण स्टॅटिग्राफिक, ज्याला आपण शिक्षण असं म्हणतो किंवा स्केल असं म्हटलं, तर त्याच्यामध्ये कसं आहे की क्रिटेशियस, पुढे क्रिटेशियस, ट्रायसिक, ज्युरॅसिक, क्रिटेशियस, इओसिन, मायोसिन, प्लायोसिन, प्लिस्टोसिन वगैरे अशी नावं आहेत. ही सगळी पाश्चात्य नावं आहेत. त्यांच्या तिकडले जे फॉर्मेशन्स आहेत ते त्यात बसतात. पण आपल्याकडला डेक्कन ट्रॅप असताना हा मात्र कुठेतरी क्रिटेशियस ते इओसिन अशा मधल्या भागामध्ये आहे. म्हणजे हा एवढाच आहे का? तसंही नव्हे. ज्याच्या खालचा जो भाग आहे, जो आपण नागपूर भागात किंवा आणखीन पचमढी भागात आहे किंवा तिकडे खालच्या भागात आहे, त्याला गोंडवाना असं म्हटलंय. मग हा गोंडवाना भाग कुठला आहे? हा जो गोंडवाना भाग आहे, याला काही ठिकाणी कार्बोनिफेरस टू क्रिटेशियस असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे पाश्चात्य पद्धतीने तो कार्बोनिफेरस नाही, तो फक्त पर्मियन नाही आहे. तो पर्मियन, कार्बोनिफेरस, ट्रायसिक, ज्युरॅसिक, क्रिटेशियस अशा 5-6 जे त्याचे जे कालमान पद्धती आहे, त्याच्यात किंवा ढोबळमानाने म्हटलं अप्पर पेरिओझोइक असं त्यांनी म्हटलं. मग हा गोंडवाना म्हणजे आधी वरचा डेक्कन ट्रॅप, त्याच्यामध्ये कालनिर्णय हे संदिग्ध आहे. पण त्यानंतर हा गोंडवाना हाही संदिग्ध आहे. त्याच्या खालचा भाग, हिमालयाकडला जर भाग म्हटला तर त्याला कॅम्ब्रियन ते ऑर्डोविशन, सायलोरियन वगैरे असं म्हटलं आहे कार्बोनिफेरस पर्यंत. पण हा नेमका भाग जो आहे, हा भाग आपल्याकडला जो तिकडला भाग आहे, आपण ज्याला विदर्भ म्हणावा किंवा पेनिन्सुला म्हणावा किंवा दक्षिण हा जो भागाचा आपला मधला भाग आहे, सेंट्रल प्रॉव्हिन्स, याच्यात कुठंच नाही. म्हणजे कॅम्ब्रियन पासून कार्बोनिफेरस पर्यंत, पर्मियन पर्यंतचा भाग, त्याला आपल्याकडे तालचीर असं म्हटलंय. त्या तालचीर पर्यंतचा हा भाग हा कुठंही सापडत नाही. पूर्ण युरोपमध्ये सापडतो, इंग्लंडमध्ये सापडतो, अमेरिकेत सापडतो, हिमालयात सापडतो, पण आपल्या भागात कुठेही नाही. हे कसं काय? आणि त्याच्या खाली काय आहे? तर त्याच्या खाली कॅम्ब्रियनचा खालचा जो भाग आहे, त्याला म्हणतात प्री कॅम्ब्रियन. आणि हा प्री कॅम्ब्रियन जो आहे, हा मात्र केवढा आहे? हा प्री कॅम्ब्रियन, त्याला विंध्यन असं म्हणतात आणि दक्षिणेकडे त्याला कडप्पा असं म्हटलंय. पण याचा जो काल आहे, हा काल किती असेल? तर पाश्चात्य देशात त्यांनी असं म्हटलंय की कॅम्ब्रियन हा जो भूभाग आहे, याची सुरुवात 600 दशलक्ष वर्ष म्हणजे 60 कोटी वर्ष, आणि त्याच्यावरची 300 दशलक्ष म्हणजे गोंडवानाचा काळ म्हणजे 300 दशलक्ष. पण 600 दशलक्ष वर्षापासून तर 2000 दशलक्ष वर्ष म्हणजे 200 कोटी वर्षापर्यंतचा जो काल आहे, हा कुठला आहे? तर हा प्री कॅम्ब्रियनचा आहे. म्हणजे विंध्यन किंवा पुराणा फॉर्मेशन असं म्हटलं. म्हणजे याच्यात सुद्धा जो कालामधली जी तफावत आहे, ही आणखीनच वेगळी आहे. जशी कालगणनेमध्ये तफावत आहे, म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हणजे खालचा जो आर्कियन भाग आहे, तो किती असेल? तर आपण जर आमचं जिओलॉजीचं टेक्स्ट बुक बघितलं तर त्यात असं म्हणतात की साधारणपणे सगळ्यात जुना जो काही रेकॉर्ड असा जो आहे, ज्याची कालगणना केली आहे, ती गणना म्हणजे 3600 दशलक्ष वर्ष किंवा 360 कोटी वर्ष. पण हा कालावधी 460 कोटी वर्ष म्हणजे 4600 दशलक्ष वर्ष असू शकतो.
मग 4600 दशलक्ष वर्षापासून तर 2000 किंवा 2500 दशलक्षापर्यंत आर्कियन, 2500 किंवा 2000 पासून 600 पर्यंत पुराणा, पारंपरिक पद्धती, तेच हॉलंडनी जे म्हटलं ते. इथपासून 60 कोटी वर्ष किंवा 600 दशलक्ष वर्ष हा जो भाग आहे, इथपासून केम्ब्रियनला सुरुवात होती. मग 60 कोटीपासून 30 पर्यंत कार्बोनिफेरस म्हणजे गोंडवाना. आणि हा जो भाग आहे त्याला द्राविडियन असं म्हटलं. मग हा 30 कोटी किंवा 300 दशलक्ष वर्षाचा जो भाग आहे, हा नेमका भाग हा आपल्या या पेनिन्सुला म्हणजे हा जो आपण दक्षिण भारताचा किंवा मध्य भारताचा जो भाग होतो याच्यात आहे तरी कुठे? 30 कोटी वर्षामध्ये काहीच झालं नाही का या भागात? मग दगड कुठे आहेत? फॉर्मेशन कुठे आहे? आणि त्याचा उल्लेख कुठे आहे? मग असं कसं म्हणावं की या विशिष्ट द्राविडियन भागामध्ये काही झालंच नाही? त्याचं कारण काय? हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर तेव्हा उभा होता आणि याच्याबद्दल मी सारखा विचार करत असे. आणि मग पुढे गोंडवाना. गोंडवाना म्हणजे या द्राविडियनच्या वरचा जो भाग आहे त्याला आर्यन असं हॉलंड यांनी म्हटलं. आणि त्यांनी मग काय केलं की यानंतरचा वरचा जो भाग आहे तो सगळ्या जागतिक पातळीवर मिळतो. हिमालयाशी मिळतो, युरोपशी मिळतो, इंग्लंडशी मिळतो, ब्रिटनशी, अमेरिकेशी मिळतो. पण हा जो मधला भाग आहे, गोंडवाना तालचीरच्या खालचा आणि विंध्यांच्या वरचा, यामधला भाग हा बहुतेक ग्रंथकारांनी असं म्हटलं की हा जो पेनिन्सुलर इंडिया जो आहे याच्यामध्ये हा भाग अब्सेंटच आहे. अब्सेंट आहे म्हणजे का अब्सेंट आहे? हिमालयात तो दिसतो. मग हिमालयात जर दिसत असेल तर कॅम्ब्रियन पासून कार्बोनिफेरस पर्मियन वगैरे जो आहे त्यात काय मिळतात? फॉसिल मिळतात. म्हणून ते त्यात तिथे दिसतात. या भागामध्ये कुठेही फॉसिलच मिळत नाही. तर त्यांनी असं सांगितलं की हा जो भाग आहे पेनिन्सुला याच्यात 2/3 तर आर्कियनच आहे. उरलेल्या भागामध्ये पुराणा आहे. त्यात द्रविड जो आहे तो दिसतच नाही. आणि मग उरलेला भाग आहे तो गोंडवाना, डेक्कनच्या पाशी आर्कियन, आर्यन असे आहे. म्हणून महत्वाचा सगळ्यात भाग काय आहे की हा सगळ्या साधारणपणे 1983 पर्यंत जेव्हा पूर्ण भूभाग मी प्रत्यक्ष बघितला, अगदी हिमालयाचा सुद्धा, आणि मग मला असं लक्षात आलं की हिमालयन जिओलॉजीची जी हिस्ट्री आहे, इथे असणारी जी स्ट्रॅटिग्राफी सिक्वेन्स आहे आणि आपल्या भागामध्ये ज्याला पेनिन्सुला आपण असं म्हणतो, हिमालयन भागाला एक्स्ट्रा पेनिन्सुला असं म्हणण्याची पद्धत आहे. मग एक्स्ट्रा पेनिन्सुला तिथे जेव्हा अभ्यास केला आणि पेनिन्सुला ते अभ्यास केला तेव्हा अशी तफावत लक्षात आली की सुरुवातीला जी ब्रिटिश 100 वर्षापूर्वी जे आले हॉलंड सारखी मंडळी, त्यांच्याही लक्षात आलं की इकडली जिओलॉजी वेगळी आहे आणि बाकी पश्चिम देशात कडली हिमालयाच्या पलीकडे असलेली जिओलॉजी वेगळी आहे. मग त्यांनी काय केलं, इकडलं जे नामकरण आहे ते आपल्या पद्धतीने केलं आणि ते नामकरण आपण याच्या आधी उल्लेख केला ते कसं केलं, त्यांनी आर्कियन म्हणजे त्याला आपण पुरातन असं म्हणूया. तर हा पुरातन, मग त्याच्यावरती पुरातन म्हणजे प्राचीनतम असं आर्कियन, मग पुढे पुराणा, पुढे प्री कॅम्ब्रियन, त्याच्या पुढे द्राविडियन, पुढे आर्यन, अशी त्यांनी एक वर्गवारी केली आणि त्याच्याप्रमाणे टाइम स्केल जो असेल त्यांच्या तिकडला लावला. हा कशा करता तर पेनिन्सुला. आणि पाश्चिमात्य भागामध्ये मात्र कसं आहे की त्यांच्याकडे मात्र आर्कियन, नंतर प्री कॅम्ब्रियन, नंतर प्रोटेरोझोइक, मग कॅम्ब्रियन पासून पुढे वरती मग त्याला पेलिओझोइक, मग मिसोझोइक, मग कायनोझोइक असं त्यांनी वर्गीकरण केलं. हे सगळं वर्गीकरण त्यांना का करता आलं, तर त्यांच्याकडे जे रेग्युलर सिक्वेन्स त्यांना सापडत गेला, इकडे सापडत नाही. मग आज जर का आज सुद्धा जर एखादा MSc जिओलॉजी करणारा विद्यार्थी असेल, त्याचं जर क्रमिक पुस्तक टेक्स्टबुक आपण बघितलं किंवा आता नेटवरती बरेचसे आपल्याला या पद्धतीचे पेपर्स मिळतील, जिओलॉजी ऑफ इंडिया, तर आपल्याला असं लक्षात येईल की आज सुद्धा भारतामध्ये
दोन प्रकारच्या जिओलॉजिकल सक्सेशन असे चालतात. स्टँडर्ड स्केल, एक स्केल कसा आहे पेनिन्सुलाचा, त्याच्यामध्ये मी मगा उल्लेख केल्याप्रमाणे आर्कियन किंवा प्राचीनतम, पुराणा, द्रविडियन आणि आर्यन रिसेंट असा एक सेक्शन चालतो. आणि हिमालयाचा जो एक्स्ट्रा पेनिन्सुलर भाग आहे त्याच्यामध्ये पॅलेझोइक, मिसोझोइक, कायनोझोइक किंवा प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असे जे आहेत ते त्या पद्धतीने चालतात. असे दोन अगदी वेगळ्या प्रकारचे असे फॉर्मेशनचे सक्सेशन सापडतात. पण महत्वाचा भाग असा आहे की हा जो तिकडला हिमालयातला सक्सेशन आहे किंवा त्याच्या बरोबरीने आपल्याकडे जे सक्सेशन आहे, या दोन्हीची तुलना जेव्हा केली जाते आणि याचा कालनिर्णय म्हणजे जिओलॉजिक टाइम स्केल याचा जेव्हा सेक्शन तयार केला जातो, तो कशा पद्धतीने करतात तर वर्ल्ड स्टँडर्ड, एक स्टँडर्ड कोण ठरवलं, वर्ल्ड स्टँडर्डचा सेक्शन हा पाश्चिमात्य देशात त्यांनी ठरवला. त्याच्या पद्धतीने आपले लोक त्याचा कालनिर्णय करतात. त्या पद्धतीने त्यांनी ठरवलं त्या पुराणा फॉर्मेशन हा 2500 दशलक्ष वर्षाचा आहे. त्याच्यावरचा कॅम्ब्रियन आहे तो 600 आहे. त्याच्या पलीकडचा 450, मग 300 असं करता करता 50 दशलक्ष वर्ष म्हणजे डेक्कन ट्रॅकमध्ये असं त्यांनी ठरवलं. पण आज मला असं सांगायचं आहे की हा 83 पर्यंत जो अभ्यास करता करता मला असं लक्षात आलं की त्या विशिष्ट कालावधीमध्ये काही जे ग्रंथ बघण्यात आले त्याच्यामध्ये मी आधी जेव्हा केव्हा उल्लेख केला असेल आधी की प्लेट टेक्टॉनिक थ्योरी आणि कॉन्टिनेंटल ड्रिफ्टिंग थ्योरी या थ्योरी जशा समोर आल्या आणि सुपर कॉन्टिनेंट ही जशी थ्योरी समोर आली, या थ्योरीमुळे काय पंचायत झाली की आज जे वेगवेगळे कॉन्टिनेंट दिसतात आहेत, या सगळ्या कॉन्टिनेंटची एकमेकांशी जी लोक तुलना करतात आणि त्यांना स्टँडर्ड स्केल असं दाखवण्याचा प्रयत्न करतात आहे, पण हे सगळे कॉन्टिनेंट 5 कोटी वर्षापूर्वी साधारणपणे किंवा 50 दशलक्ष वर्षापूर्वी हे सगळे एकसंघच होते, एकत्रच होते. मग जर ते एकत्रच होते, मग ज्या तफावत कशी, तफावत म्हणजे नेमका हा जो भाग आहे द्रविडियन हा गेला कसा आणि काही भागात आहे काही भागात नाही, याला उत्तर काय? पहिली गोष्ट. आणि हा जर का असा एकसंघ भाग असेल तर हा एकसंघ भागामध्ये जेव्हा उत्क्रांती किंवा इव्हॉल्युशन झाली तर ती अशी वेगवेगळ्या कालामध्ये झाली असं जे पारंपरिक मत होतं ते कशावर आधारित होतं तर त्या त्या भागामध्ये जे फॉसिल सापडायचे त्या भागामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह डेटिंग जे त्यांनी केलं ते आणि लिथोलॉजी असं जे त्यांनी बघितलं त्याच्या आधाराने हे पाश्चिमात्य जे काही अभ्यासक होते त्यांनी त्याच्या पद्धतीने ते ठरवलं की अमुक भाग आहे तो 1000 दशलक्ष वर्षापूर्वीचा आहे, अमुक भाग हा 500 दशलक्ष वर्षापूर्वीचा आहे असं त्यांनी ठरवलं. पुढे असं लक्षात आलं या नवीन थ्योरी आल्यानंतर जर एकच संघ एकच भाग असेल तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी काय आहे की एकच प्रकारचा फॉसिल हे खाली सापडतात वरही सापडतात. मग त्या कालगणनेच्या दृष्टीने नेमका कुठला त्याचा काल धरायचा विशिष्ट फॉसिलचा, पहिली गोष्ट. मग उत्क्रांती जर म्हटलं ते इव्हॉल्युशन तर आपण एक साधारणपणे विकास कसा होता हा एक भाग वेगळा आहे, पण काही विशिष्ट फॉसिल हे खाली पुराणा फॉर्मेशन किंवा विंध्यनमध्येही सापडतात, कॅम्ब्रियनमध्येही सापडतात आणि वरच्या काही आणखीन पुढच्या गोंडवानामध्येही सापडतात, असेही काही आहेत. आणि असा जर सापडला तर त्याला नेमकं डेटिंग कुठलं करावं हा जसा भाग आहे तसं आणखीन एक शंका अशी आहे की जर का एखाद्या भागामध्ये
रेडिओ ऍक्टिव्ह अशा पद्धतीचा जर का मिनरल सापडला तर त्याच्यावरून जेव्हा टायमिंग काढतात युरेनियम लेड अशा पद्धतीने हाफ लाईफ पिरियडनी, त्या पद्धतीने तो ज्या भागात सापडला असेल त्या भागावरती विचार करून मग हा भाग इतक्या दशलक्ष वर्षापूर्वीचा आहे असं ठरवण्यात येतं. त्याला म्हणतात रेडिओ ऍक्टिव्ह डेटिंग सिस्टीम, टाइम स्केल प्रमाणे. पण एखाद वेळेस पुढे असं लक्षात की स्ट्रक्चरल डिफॉर्मेशन म्हणजे जी काही उलाढाल होते पृथ्वीच्या या सगळ्या स्तरांमध्ये भूस्तर शास्त्रीय पद्धतीने, त्याच्यामध्ये खालचा भाग वर गेला, वरचा भाग खाली आला, एकमेकांवर शिरले काही भाग, असं जर काही झालं तर हा दगड नेमका इथलाच आहे का हा दगड आणखीन कुठेतरी होता तो इथे आला, मिनरल जो रेडिओक्टिव्ह आहे. आणि मग हा काही वेळा अशी शक्यता होऊ शकते की एखादा जुना भाग आहे तो फोल्डिंग फॉल्टमुळे वरती आला आणि नवीन भाग आहे तो खाली गेला. असंही जर कुठे झालं त्या फोल्ड किंवा फॉल्ट किंवा या सगळ्या स्ट्रक्चरमुळे, तर ते डेटिंग हे चुकीचं ठरू शकतं. काही मिनरल आहे जसे लाईमस्टोन आहे, डोलोमाइट आहे, आणखीन शिस्ट वगैरे आहे, म्हणजे मेटामॉर्फिक असतील, तर हे सुद्धा अनेक ठिकाणी सापडतात. आर्कियनमध्येही सापडतात, विंध्यनमध्येही सापडतात, कडप्पामध्येही सापडतात आणि अगदी वरती सुद्धा डेक्कन ट्रॅपच्या नंतर सुद्धा काही ठिकाणी सापडतात. मग त्याच्यावरून काल निर्णय कसा करायचा? हा जो सगळा गोंधळ आहे, हा गोंधळ एकीकडे जसा ज्यॉलिस्ट लोकांच्या मनात असतो तसं सामान्य माणसाच्या सुद्धा मनात नक्की असतो. मग हा सगळा जो टाइम डेटिंगचा जो पद्धत आहे, या टाइम डेटिंगच्या पद्धतीवरती नवीन नवीन जेव्हा संशोधन चालू असतं, तर वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन करत असताना महत्वाचं काय आहे की जर आपल्याला या क्षेत्रात शिरायचं असेल तर 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे तुम्हाला संपूर्ण फॉर्मेशन जे आहे त्याचा अभ्यास पाहिजे, माहिती पाहिजे. कमीत कमी जेव्हा भारताचा अभ्यास करतो तेव्हा हे विशिष्ट भूभागाचा अभ्यास त्याची माहिती पाहिजे. प्रत्यक्ष तुम्ही तो बघितला पाहिजे. योगायोगाने 83 पर्यंत मी बघितला. पुढे तुम्हाला त्याबद्दलचं जे साहित्य असतं लिटरेचर त्याची तुम्हाला माहिती पाहिजे. ते मी बरेचसे ग्रंथ मला माहिती होते कारण त्या क्षेत्रात. पण तिसरा एक माझ्या मनात विचार असा होता की हे जर का हे टाइम डेटिंग हा जो महत्वाचा भाग आहे, याच्यात जी काही तफावत आहे, मतमतांतर आहे, तर याच्याकरता आपलं जे पारंपरिक साहित्य आहे, वैदिक साहित्य आहे, याचा आधार घेऊन जसं टिळकांनी हरकटी खोमा वेदास किंवा अशा पद्धतीच्या अन्य काही मंडळींनी जे ग्रंथ घेतले ज्योतिषाचा आधार घेऊन कालनिर्णयाच्या बाबतीत, त्या पद्धतीने आपल्याला पारंपरिक वैदिक ग्रंथाचा अभ्यास करून असा कालनिर्णयाचा अभ्यास करता येतो का? आणि त्या दृष्टीने मी हळूहळू जेव्हा अभ्यास करतच होतो त्या काळामध्ये, कारण वेळही होता आणि ग्रंथ कुठून कुठून मिळत होते. तर या सगळ्या ग्रंथांमधून मला जे काही सापडलं ती एक गोष्ट अशी लक्षात आली की आपल्याकडे सुद्धा एक विशिष्ट पद्धतीची कालगणनेची पद्धत आहे. त्या कालगणनेच्या पद्धतीला मन्वंतर असं म्हटलेलं आहे. आणि मन्वंतर, महायुग म्हणजे चतुर्युगी, कलियुग, कल्प वगैरे ही जी कल्पना ती आपल्याकडे आहे. याला कसला आधार आहे? त्याला ज्योतिषाचा आधार आहे. आणि ज्योतिषाच्या आधाराने साधारणपणे बहुतेक सगळ्या पुराणातून किंवा अगदी आपण त्याला मनुस्मृतीचा मध्यंतरी एका पुष्पात आपण संदर्भ घेतला, त्या मनुस्मृतीमध्ये किंवा बृहत्संहिता सारख्या ग्रंथामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की या सगळ्यांनी जो कालनिर्णय जो सांगितलेला आहे, कालगणना जी केली आहे त्यात कुठेही तफावत नाही आहे. सगळे एक दिलाने एकमुखाने अगदी युनानी बस तीच कालगणना सांगतात. ही कालगणना कशी आहे तर साधारणपणे आपल्या पद्धतीने जेव्हा गणित आपण करतो तेव्हा असं लक्षात आलं
की पाश्चात्य पद्धतीने जेव्हा प्री कॅम्ब्रियन पासून जर का ज्याचे फॉसिल सापडत नाही, पण सृष्टी सुरुवात झाली, सृष्टी होती सुरुवातीची, तो जर काळ घेतला तर तो साधारण 2000 वर्षापूर्वीचा असा सध्याच्या काही संशोधनामध्ये आहे. 2000 ते काही लोकांनी 2025 असं म्हटलंय. पण आपण जेव्हा स्वयंभू मन्वंतरापासून काळ गणण्यास सुरुवात केली, तर तो काळ जो येतो तो 1972 येतो. म्हणजे तो खालचा काळ कुठेतरी जुळतोय. आपल्याकडे स्वयंभू मन्वंतरापासून सृष्टीला प्रारंभ झाला असं म्हटलंय. आणि जिऑलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये प्री कॅम्ब्रियनचा जो खालचा भाग आहे तिथपासून विंध्यांपासून सुरुवात झाली असं त्यांनी म्हटलंय. स्टोमॅटोलाइट्स वगैरे जे सापडायला लागले सुरुवातीला त्याच्यापासून अमिबा वगैरे. ते झाल्यानंतर मग एक महत्वाचा भाग असा आहे की हे एक एक जसं पुढे आलं तसा तो काळ जसा आपल्याला जुळतो तसा एक आणखीन काळ असं झाला की मध्यंतरी एक अशी जेव्हा कुठेतरी रिसर्च पेपर सगळं बघत असेल तर काही लोकांनी असं म्हटलं की आपल्या या पृथ्वीच्या उत्पत्तीला निर्मितीला साधारणपणे 6000 दशलक्ष वर्ष एवढा कालावधी झाला असं काही पाश्चात्य संशोधकांनी पाहिलं. मग आपण जेव्हा आपला नित्य असा हा जो काही आपला संकल्पाचा भाग म्हणतो तेव्हा आपण असं म्हणतो की द्वितीय परार्धे श्वेतवारा कल्पे द्वितीय परार्धे, म्हणजे पहिला परार्ध जो आहे तो 14 मन्वंतराचा किंवा 4320 दशलक्ष वर्ष याचा होऊन गेला आहे. आणि आता द्वितीय परार्धाचा आपला हा 7वा मन्वंतर चालू आहे. म्हणजे मग ते 4320 दशलक्ष वर्ष आणि हे जर काय 1972 किंवा 2000 असं म्हटलं तर हा सुद्धा कालावधी बरोबर 6400च्या आसपास येतो. हे दोन काळ जसे काही अंशी जुळतात, पण याच्या पुढे मात्र काय आहे तर याच्या पुढे मात्र प्री कॅम्ब्रियनच्या नंतरचा जो भाग आहे वरचा, या प्री कॅम्ब्रियनच्या 2000 पासून 600 दशलक्ष वर्ष म्हणजे कॅम्ब्रियन पर्यंत वेगळ्या पद्धतीने कुठेही कालगणना दिसत नाही आहे केलेली. त्याला त्यांनी सरस प्रोटेरोज होईक असं एकच नाव दिलं. म्हणजे जवळजवळ 1400 दशलक्ष वर्ष एवढा कालावधी हा एक प्रकारे जवळ त्यात काही फॉसिल वगैरे काही मिळत नाही असं त्यांनी म्हटलं. आणि पुढला जो आहे तो तर आपल्याला माहितीच आहे की तो द्राविडियन भाग आपल्याकडे दिसतच नाही. अशा पद्धतीने जेव्हा आपण बघतो या वैदिक पद्धतीमध्ये मात्र एक अशी गोष्ट लक्षात आली, आपल्याकडे असं संदिग्ध या पद्धतीने काल गणनेचा त्याच्याकडे आधार नाही आहे. तर आपल्याकडे एक वेगळा आधार असा आहे, त्यांनी असं वाटतं की बरोबर 306 दशलक्ष वर्ष म्हणजे एक मन्वंतर आणि त्यानंतर प्रलय म्हणजे त्याला जिऑलॉजिकली अनकन्फर्मिटी असं म्हणतात. अशा पद्धतीने जर आपण कालगणना करत गेलो तर बरोबर सध्याचा जो काही रिसेंट असा भाग आहे तोपर्यंत आपण आपल्या पद्धतीने 2000 वर्षाची कालगणना याचं बरोबर 7 भागामध्ये डिव्हिजन करता येत. आणि जर खालचा आपण असा भाग घेतला आर्कियन पुरातन तो 8वा भाग. म्हणून मग माझ्या डोळ्यासमोर एक कल्पना अशी निर्माण झाली की आपण अष्टांग, ज्याला असं म्हणतात की भूस्तर शास्त्रीय तक्ता असं आपण डोळ्यासमोर ठेवायचा. अष्टांग 8 भाग असलेला, ज्यातले 7 भाग हे मन्वंतर आणि सगळ्यात खालचा हा प्री मन्वंतर, मन्वंतराच्या आधीचा असा एक भाग आपण बघायचा. आणि तसा आपण एक तक्ता म्हणजे स्टँडर्ड स्केल तयार करून बघायचा. मग हा स्टँडर्ड स्केल तयार करताना दोन महत्वाचं काय असतं, जेव्हा जिऑलॉजिकल स्टँडर्ड स्केल आपल्याला जर तयार करायचं असेल
तर पाश्चात्य पद्धतीने जेव्हा करतात तेव्हा त्याच्यामध्ये फॉसिल म्हणजे पेलेंटॉलॉजीचा अभ्यास करायला पाहिजे, मिनरॉलॉजी, मिनरल्स आणि ओर त्याचा अभ्यास करायला पाहिजे, लिथॉलॉजी म्हणजे त्याचा अभ्यास करायला पाहिजे, स्ट्रक्चर म्हणजे त्याचाही अभ्यास करायला पाहिजे, टेक्टॉनिक म्हणजे अशा पद्धतीने प्लेट टेक्टॉनिक जे नवीन आलं त्याचाही अभ्यास करायला पाहिजे. आणि मग कालगणना त्याची जी काही पद्धत त्याचा अभ्यास करायला पाहिजे. हे कसं पाश्चात्य पद्धती. मग याच पद्धतीने जर आपल्याला वैदिक करायचं असेल तर मग वैदिक याच्यामध्ये आपल्या पद्धतीमध्ये हे सगळं उपलब्ध आहे का? मग मला हळूहळू सतत वेगवेगळ्या ग्रंथांच्या अभ्यासातून असं लक्षात आलं की आपल्याकडे फॉसिलचं जरी वर्णन नाही तरी आपल्याकडे सर्गांचं वर्णन आहे. सर्वाक स्त्रोत सर्ग किंवा ऐंद्रिय सर्ग किंवा अन्य प्रकारचे सर्ग याचं विशिष्ट वर्णन आहे. आणि ते वर्णन कसं आहे की त्याचा एक एक मन्वंतराशी संबंध आहे. सर्वसामान्य माणसाला एवढंच माहिती की कुर्म अवतार, मत्स्य अवतार, वराह अवतार एवढी साधारण कल्पना आहे. पण सर्ग अशा पद्धतीने जर आपण म्हटलं सर्ग प्रतिसर्गच असं भागवतात जे उल्लेख आहे किंवा सगळ्या पुराणात, तर त्या सर्गांची जर का आपण जर याच्याविषयी कोलॅबरेशन आपण करायचं म्हटलं मन्वंतराशी तर आपल्या लक्षात येते की पेलेंटॉलॉजीच्या पद्धतीने ही मायथॉलॉजिकल जी की सर्गाची आहे हा सुद्धा एक क्रम आहे ज्याचा अभ्यास आपल्याला करता येतो. मिनरल्स जे आहे हे आपल्याला प्रत्यक्ष पाहता येतात आज कुठे काय सापडतात ते. आणि लिथोस्ट्रॅटिग्राफी म्हणजे वेगवेगळे फॉर्मेशन ते तर दिसतातच आहे. पण टाइम स्केल कसा काढायचा? तर टाइम स्केल काढण्याकरता आपल्याकडली पारंपरिक पद्धत जी आहे ती पद्धत कशी आहे? तर त्याला आपण असं म्हटलं की आपल्याकडली जी पद्धत आहे त्याला गॅलेक्टिक टाइम स्केल असं न म्हणता पण त्याला एक गांगेय म्हणजे कुठला गांगेय म्हणजे गांगेय शब्द का काही ठिकाणी आता इंटरनेटवर काही लोकांनी वापरलाय गॅलेक्टिक करता त्यांनी आकाशगंगा याचं जे वर्ष आहे कालावधी त्याला गांगेय असं कालावधी म्हणतात. पण आपल्याकडे या आकाशगंगेला एक नाव आहे त्याला म्हटलं शिशुमार चक्र. याच्या आधी आपण याचा उल्लेख केलेला आहे. शिशुमार चक्राचं वर्णन अनेक पुराणामधून आहे पण भागवतात विशेष आहे. मग या शिशुमार चक्र म्हणजे आपली गॅलेक्सी किंवा आपली आकाशगंगा. मग या आपल्या आकाशगंगेमध्ये सूर्य आणि उपग्रह यांचा विशिष्ट नक्षत्रांमधून फिरायला जो वेळ लागतो त्याला आपण आपण जेव्हा शिशुमार वर्ष असं म्हटलं गांगेय वर्ष न म्हणता किंवा आपलं शिशुमार चक्राचं वर्ष असं म्हणतात. तेव्हा ही जी कालनिर्णयाची पद्धत आहे या कालनिर्णयाचा गॅलेक्टिक पद्धतीने जर विचार आपण केला तर मग मन्वंतर हे याच पद्धतीशी जोडलेलं आहे. म्हणजे मग आपल्या कालनिर्णय पद्धतीने प्रत्येक मन्वंतर याच्यामध्ये ही कालनिर्णय पद्धतीने आपल्याला 7 भाग आत्तापर्यंत झालेल्या मनुचे आणि त्याच्या आधीच अशा 8 भाग आपल्याला लक्षात येतात. मी आता 8 भाग असा मुद्दाम उल्लेख का करतो? तर आपण जेव्हा जिओलॉजिकल शिक्षण तयार करायचं म्हटलं तर आपण जेव्हा प्रत्येक 7 मन्वंतराचे 7 भाग आणि सुरुवातीचा प्री मन्वंतर असा 8 भाग असे 8 भाग केले. तर सुरुवातीला जो कोणी हॉलंड सारखा जिओलॉजिस्ट इथे आला त्यांनी किती भाग केले? त्यांनी आर्कियन, पुराणा, द्रविडियन आणि आर्यन असे 4च भाग केले. रिसेंट जर त्यात वेगळा केला तर 5 भाग. आता सध्याचे जे जिओलॉजिस्ट लोक आहेत किंवा पाश्चात्य जिओलॉजिस्ट आहे त्यांनी 6 भाग केलेले आहेत. त्यात आर्कियन आहे, प्री कॅम्ब्रियन आहे, मग प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वार्टरनरी आहे अशी आहे. म्हणजे असे 6 भाग केलेले आहेत. मग या 4 आणि 6 भागापेक्षा विस्तारित असे जर 8 भाग केले आणि ते 8 भाग आपल्या या विशिष्ट पेनिन्सुला
म्हणजे हा जो मध्यवर्ती भारताचा भाग आहे, या भागाशी याचा जर आपण संबंध बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की या 8 भागामध्ये आपण विभाजित जर केलं आपल्या इकडल्या भूभागाचे फॉर्मेशन्स, तर त्याची सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे संगती लावता येते. आणि ही संगती कशी लावता येते? तर आर्कियन हा आपला आणि पाश्चात्य देशातला हे कॉमन आहे. मग तो सगळ्यात जुना खालचा आहे. पण त्याच्यावरचा जो प्री कॅम्ब्रियन आहे, त्या प्री कॅम्ब्रियनला 4 भागात आपण जर विभाजित केलं, तर सुरुवातीची जी 4 मनू आहे, 4 मन्वंतर, हा म्हणजे साधारणपणे 1200 वर्षाचा 1200 दशलक्ष वर्षाचा कालावधी 4 भागातला अंदाजे. हा बरोबर 4 मन्वंतराचा हा प्री कॅम्ब्रियन मध्ये आपल्याला डिव्हाइड करतायत. आणि त्याच्यावरचे जे 2 आहेत, ते जे 2 आहे, ते कॅम्ब्रियन पासून तर अगदी वरच्या पुढल्या म्हणजे गोंडवानापर्यंतच्या भागापर्यंत अशी जे पुढचे आहेत ते 600 दशलक्ष त्यामध्ये आपल्याला डिव्हाइड करता येतात. आणि सगळ्यात वरचा आहे तो सध्याचा वैवस्वत मन्वंतराचा. असं मन्वंतर कालगणनेप्रमाणे आपण केलं तर हे का विशेष पद्धतीने जुळतं की प्रत्येक मन्वंतराच्या मध्ये हा जो आपल्या पद्धतीने प्रलय म्हणतो त्याला टेक्टॉनिक डिस्टर्बन्स किंवा अनकन्फर्मिटी किंवा इन्व्हेजन म्हणजे इन्क्लुजन किंवा इंट्रुजन ऑफ सी असं पाश्चात्य शास्त्रज्ञांनी म्हटलंय. म्हणजे विशिष्ट ठराविक कालांतर समुद्र या सगळ्या भागामध्ये येतो. हा भाग समुद्राच्या खाली डुबतो, बुडून जातो आणि पुन्हा मग पृथ्वीची उत्पत्ती होते, पुन्हा वर येतो. असं सध्याचा एक सिद्धांत आहे. पण हा सिद्धांत केव्हा आला? हा सिद्धांत जवळजवळ 10 वर्षापूर्वी आला. याला म्हणतात सुपर कॉन्टिनेंट सायकल. म्हणजे आपण जी काही मन्वंतराची आपली कल्पना आहे ती ही जी सुपर कॉन्टिनेंटची सायकल म्हणून हा जो सिद्धांत आलेला आहे, किंवा त्याच्या बरोबरीने अजून जो काही विल्सन सायकल याच्यासारखी दुसरी आलेली आहे, याच्याशी जुळतो. पण हा सिद्धांत साधारणपणे आपल्यापर्यंत केव्हा पोहोचला तर माझा अंदाज आहे की 10-12 वर्षामध्ये इसवी सन 2000 नंतर जेव्हा साहित्य आपल्याकडे काही यायला लागलं त्याच्यामधून ही कल्पना समोर आली. पहिला भाग. आणि आपल्याकडला जो शिशुमार चक्राची ही जी गॅलेक्टिक टाइम स्केलची जी कल्पना आहे, ही सुद्धा कल्पना आता पाश्चात्य देशामधून पुढे आली. त्याला त्यांनी गॅलेक्टिक टाइम स्केल म्हटलं आणि त्याला त्यांनी असं म्हटलं की ही त्यांच्या दृष्टीने कॅल्क्युलेट केलेली एका शास्त्रज्ञानी ग्रुपनी केलेली ही 225 वर्ष आहे. 225 दशलक्ष वर्ष. पण दुसरे काही काही लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेली जी जी काही गणना आहे, ही गणना जर पाहिली तर 225 दशलक्ष वर्ष, 300 दशलक्ष वर्ष पासून 400 किंवा 500 असा त्याचा संदिग्ध असा काही कालावधी वेगवेगळ्या लोकांनी मांडला. म्हणजे त्याच्यातही संदिग्धता आहे. पण नेमके सुपर कॉन्टिनेंट किती झाले याच्याबद्दल स्पष्ट असं काय कुठे उल्लेख नाही आहे. वेगवेगळ्या मंडळींनी वेगवेगळे सांगितलेले आहे. मग ही जी कल्पना आहे की सुपर कॉन्टिनेंट सायकल मध्ये वेगवेगळे सुपर कॉन्टिनेंट, सध्याचे जे काही वेगवेगळे कॉन्टिनेंट आहे त्यांचा विस्तार आणि त्यांचे तुकडे होण्याच्या पूर्वी जे झाले त्याचे आकडे निश्चित नाहीये पाश्चात्य जिओलॉजीच्या एक्सपर्ट्स मध्ये. आणि कालावधी जो आहे तोही निश्चित नाही आहे. पण त्याऐवजी आपला जो वैदिक कालावधी आहे त्याच्यामध्ये मन्वंतर हे पक्के आहे आणि त्याच्यामधला हा जो प्रलयाचा काळ आहे मन्वंतरचा कालावधी आहे पक्के. मग याचा विचार का करू नये, हा स्टँडर्ड स्केल का घेऊ नये, असा एक विचार जेव्हा माझ्या मनात आला तेव्हा या सगळ्याच्या अभ्यासांती
हा जेव्हा स्टँडर्ड स्केल मी तयार करायचा प्रयत्न केला, तर त्यावर असं लक्षात आलं की कमीत कमी हा जो भूभाग आहे, म्हणजे अमरकंटक पासून त्याला एक्सटेंडेड रेवाखंड म्हणजे नर्मदेचा काही भाग, तापीचा काही भाग, किंबहुना तापी आणि नर्मदेचं खोरं दक्षिण भागातलं आणि काही भाग उत्तरेचा आणि हा समग्र सातपुडा डोंगर थेट पश्चिम समुद्र, हा जर भाग आपण बघितला तर आपल्या या मन्वंतराच्या या आड भागामध्ये जे काही विभागणी करतो ती संपूर्ण विभागणी आपल्याला या भागात करता येते, अगदी व्यवस्थितपणे सिद्ध करता येते की या मन्वंतर पद्धतीने हा सातपुड्याचा हा जो दक्षिणेकडचा आणि उत्तरेकडला भाग आहे याच्यामध्ये अशा पद्धतीची विभागणी आपल्याला स्टँडर्ड स्केल प्रमाणे करता येते. सोपं आहे. पण सोपं कसं आहे, तर हा जो सातपुडा आहे, हा सातपुड्याचा जेव्हा अगदी पूर्वेकडल्या नागपूरच्या भागात आपण गेलो, त्या सातपुड्याचा संबंध कशाशी येतो, तो संसरशी येतो. छिंदवाड्यामधला संसरता भाग. हे एकीकडे सातपुडा, आणखीन जर खाली गेलो आपण छत्तीसगड भागात, तर त्या भागाचा आमगाव, डोंगरगड किंवा साकोली याच्याशी सुद्धा त्याचा संबंध येतो, बालाघाट वगैरे. पण साधारणपणे संसर म्हणजे प्री कॅम्ब्रियन याच्या खालचा असणारा आर्कियन इथपासून याची सुरुवात होती. मग एकीकडे हा जो सातपुडा आहे, हा आर्कियनशी संसरशी जोडलेला आहे. मग एक ठिकाणी ग्रंथात उल्लेख असा मिळाला जिओलॉजीच्या पुस्तकात की ही सातपुडा ओरिजिनी जी होती, म्हणजे डोंगर निर्माण होण्याची प्रक्रिया, ही तेव्हा सुरुवात झाली आर्कियन काळामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये विंध्ययन याच्या पद्धतीचं सँडस्टोनचं डिपॉझिशन व्हायला सुरुवात झाली. म्हणजे एका प्रकारे हा सातपुड्याचा काही जो भाग आहे हा पूर्ण विंध्यन फॉर्मेशन याच्या बरोबरीचा आहे. विंध्यन आणि सातपुडा, नर्मदेच्या उत्तरेला विंध्यन, दक्षिणेकडे सातपुडा असं आपल्याला दिसतं. जे लोक जातात या भागात त्यांना, म्हणजे हा भाग बरोबरचा आहे. पण याच सातपुड्याच्या काही खोलगट भागामध्ये गोंडवाना आला, कोल फॉर्मेशन. मग पचमढी भागामध्ये किंवा वर्धा भागामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी जे कोळसा सापडतो तो गोंडवाना आहे, तो सुद्धा या सातपुड्याशी संबंध आहे. आणि खानदेश भागात गेलो तर हा सातपुड्याचा अर्धा भाग हा डेक्कन ट्रॅपशी संबंधित आहे. पण त्याच्याही पलीकडे जर गेलो तर राजपिपला भागात किंवा तिलकवाडा वगैरे भागामध्ये त्याच्या जवळचा जो भाग आहे त्याला टर्शरी असं म्हणतात. त्या टर्शरीचा आणि या सातपुड्याचा संबंध आहे. म्हणजे जर समग्र पद्धतीने पाहिलं तर हा सातपुड्याचा जो डोंगर आहे हा थेट आर्कियनशी संबंधित आहे. प्री कॅम्ब्रियन म्हणजे विंध्यांशी संबंधित आहे, गोंडवानाशी संबंधित आहे, डेक्कन ट्राईबशी संबंधित आहे आणि टर्शरीशी संबंधित आहे. या सगळे कॉन्टॅक्ट याला सापडतात. आणि हे सगळे जर कॉन्टॅक्ट याला सापडत असतील तर याच्यातून काय सिद्ध होतं, तर पहिली गोष्ट म्हणजे जगातला सगळ्यात जुना असणारा जो भूभाग, ज्याला ओल्डेस्ट सुपर कॉन्टिनेंट असं म्हणता येईल, तो जो भाग आहे त्या भागाचा एक अवशेष रॅलिक म्हणजे हा सातपुड्याचा डोंगर आहे, जगातला सगळ्यात जुना. पहिली गोष्ट. पण तो कसा आहे, तो अभंग आहे. आणि त्याच्यानंतर मग विंध्यांचा जो भाग फॉर्म झाला, इपार्क्यान अनकन्फर्मिटी, एक मधल्या मोठा समुद्र पुन्हा आला, पुन्हा जी भूमी निर्माण झाली त्यातला भाग म्हणजे मग विंध्यांचा भाग. मग पुढे मला काही जे रिसर्च पेपर मिळाले त्या रिसर्च पेपरमध्ये लक्षात आलं की या विंध्यांमध्ये सुद्धा 4 भाग होतात. साधारण 1200 ते 1500 दशलक्ष वर्षामध्ये किंवा 120 ते 150 कोटी वर्ष, याच्यात प्रत्येक वेळी 300 दशलक्ष वर्ष जवळपास
किंवा 30 कोटी वर्ष अशा पद्धतीने याचे 4 भाग होतात. म्हणजे हे 4 भाग जर याचे संबंध म्हटले, तर हे 4 भाग जे आहे, हा जो कालावधी हा सुद्धा या सातपुडा भागाने बघितलेला आहे. कारण याला लागूनच ते सगळ्याचं फॉर्मेशन झालं. हा एकच होता पूर्वी. हा विंध्यन आणि हे सगळे नवीन कसं वेगळं नव्हतंच, एकच होता. तोही या सातपुड्याने बघितला आहे. त्याच्या पलीकडे जो गोंडवाना आहे, तो जो भाग आहे, तो 300 दशलक्ष वर्षाच्या पुढचा तोही बघितलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा 4 त्या विंध्यांचे आपल्याला 3-3 चे भाग लक्षात आले, तेव्हा असं लक्षात आलं, की आपल्या वैदिक पद्धतीने जी काही मन्वंतराची कालगणना आहे, त्या पद्धतीने या विंध्यांचे 4 भाग होतात. मग इकडे तरी ज्याला द्राविड असं म्हटलं आहे, ते जे हॉलंड किंवा जुन्या ग्रंथकारांनी म्हटलं आहे, तो जरी त्यांनी असं म्हटलं इथे नाहीच आहे. पण आपल्या शास्त्रांनी 5वा मनू जो आहे, त्याचं वर्णन केलं आहे. त्या 5व्या मनूचं विशेष काय आहे तेही सांगितलं आहे. आणि मग जर का बैतूल वगैरे जो भाग आहे, या भागातून तापी नदी निघते. तापी नदीचा उद्गम आहे. तो बैतूल किंवा हरदा, टिमर्जी वगैरे हा जो मधला काही भाग आहे, या भागात आता मध्ये मध्ये जे काही फॉसिल्स सापडले, त्या फॉसिलचं जर आपण काही लोकांनी जर त्याचं वर्गीकरण करायचं म्हटलं, तर कदाचित शक्यता अशी की हा मधला जो कालावधी आहे 5व्या मन्वंतराचा किंवा द्राविडीन हा सुद्धा सापडण्याची शक्यता आहे. कुठे? तर हा याच पद्धतीच्या हा जो सातपुडा आहे याच्यामध्ये. आणि मग त्याच्यावरचा जो 6वा आहे, तो तर गोंडवाना डेक्कन ट्रॅप आहेच आणि त्याच्यावरचा तळशील तोही दिसतो. आता आहे. म्हणजे सातपुडाला जर का अगदी खालच्या या आडक्यांपासून पहिल्या मन्वंतरापासून जर गणना केली शेवटपर्यंत, तर सगळे 7ही मन्वंतराचे अवशेष असणारा, कालावधींचा अवशेष असणारा असा हा सातपुडा आणि त्याच्या बाजूचा नर्मदेचा आणि इकडला तापीचा हा भूप्रदेश आहे. आणि असा हा भूप्रदेश ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने याच्या आधी 6 सुपर कॉन्टिनेंट यांची निर्मिती झाली. सगळ्यात पहिला सुपर कॉन्टिनेंट किंवा अगदी 8वा आपण म्हणावा ज्याला अष्टांग, तो जो मूळ भूभाग होता ज्याला बेसमेंट आर्कियन म्हणतात, तो सुद्धा जेव्हा आपल्या नागपूर भागात आहे, त्यापासून हे सगळे कॉन्टिनेंट असणारा हा जगातला जणू काही एक शोकेस असा संपूर्ण आड भागाचा सुपर कॉन्टिनेंटचा असं आपल्याला दिसून येतो. असं मला माझ्या या अभ्यासांती लक्षात आलं. पण हे जर सिद्ध करायचं असेल, तर जसं वैदिक सुपर कॉन्टिनेंट टाइम स्केल मन्वंतर हा जसा भाग बघितला, तसं पाश्चात्य पद्धतीने जर फॉर्मेशन आहे, लिथोग्राफी आहे, मग याचं आपल्याकडे काही वर्णन आहे का? मग हे सगळे अभ्यासाचे वर्णन करता करता मी जे काही वेगवेगळ्या पद्धतीने वैदिक ग्रंथामधून जे उतारे मला मिळत गेले, ते उतारे पाहता पाहता हळूहळू मग जिओमॉर्फॉलॉजी मधला वैदिक ग्रंथातून मिळणारी जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे पृथ्वीचे वेगवेगळे भाग, पृथ्वीचे मूळ भाग, देशाचे विविध भाग, देशातल्या विविध नद्या, पर्वत, डोंगर त्यांचे वैदिक ग्रंथामधून मिळणारे त्यांचे संदर्भ, मग लिथोस्टॅटिग्राफी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मेशन, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रत्न जी मिळतात, मिनरल्स मिळतात, धातू मिळतात, त्याचा अभ्यास, मग त्याच्यामध्ये भूकंप वगैरे याचा जो काही भाग असतो त्याचा अभ्यास आणि त्याच्याच बरोबर क्लायमेटॉलॉजी हा एन्व्हायरमेंटचा जो भाग आहे, तो सुद्धा आपल्याकडे हवामान किंवा वर्षा वगैरे जे आहे, याची जी गणितं आपल्याकडे जे बघतात, या सगळ्याचा भाग जो आहे, हा सगळा भाग हा वैदिक ग्रंथातून पाहता पाहता मला हळूहळू असं लक्षात आलं, की हा एक स्वतंत्र आपला वेगळा खंड असा तयार होतो आहे.
आज मला या निमित्ताने असं सांगायचं आहे की वैदिक स्टॅटिग्राफी आणि हिस्टॉरिकल जिओलॉजी किंवा वैदिक जिओलॉजिकल हिस्ट्री ऑफ पेनिन्सुलर इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू नॉर्थ वेस्टर्न पेनिन्सुलर पार्ट, ज्याला आपण असं अमरकंटक नागपूर किंवा नागपूर छिंदवाड्यापासून तर हा भाग म्हणतो तो, त्याला आपण एक्सटेंडेड रेवाखंड असं म्हणू शकतो. कारण एक्सटेंडेड रेवाखंडामध्ये नागरखंडामध्ये तापी खंडाचा काही भाग आहे, हा आपण बघतो. हा एक असा विषयाचा अभ्यास करताना मग हे वेगवेगळे विषय म्हणजे मग त्या वैदिक जिओलॉजी म्हणजे द्रगाल गलम किंवा भूजलशास्त्र, मग भूस्थलशास्त्र, मग त्यातलं टेक्टॉनिक्स म्हणजे सौररेषात्मक, त्यातला काही इंजिनिअरिंगचा भाग येतो. मग भूकंप लक्षणाध्याय तो जो भाग आहे त्याच्यामधला काही ज्योतिष नक्षत्र विषय भाग आणि पर्यावरण किंवा पर्यावरण भूगर्भशास्त्र म्हणजे एन्व्हायरमेंटल जिओलॉजी, या सगळ्याविषयी जे काय मला हळूहळू ग्रंथातून उपयुक्त मला असे माझ्या अभ्यासाकरता मिळाले, त्यातून आज माझ्या काय निर्माण झालं तर 14 खंडामध्ये एक वेगळ्या प्रकारचं संदर्भ कोश माझ्याकडे निर्माण झाला या सगळ्या अभ्यासांती. पण सगळ्यात विशेष म्हणजे एक कम्प्लीट जिओलॉजिकल सेक्शन या आपल्या विशिष्ट पेनिन्सुलर इंडियाचा या अष्टांग मन्वंतर कालगणना पद्धतीने गॅलेक्टिक टाइम स्केल जो आहे त्या पद्धतीने अशा पद्धतीने मला करता आला. आणि ते करत असताना मग एक संपूर्ण आपल्या या पेनिन्सुलर इंडियाचं जिओलॉजी कशी आपल्याला यात दाखवता येईल अशा पद्धतीने जेव्हा ग्रंथ लिहायला मी सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये मग गणितीय पद्धतीने आपला जो टाइम स्केल आहे हा टाइम स्केल कसा सिद्ध करता येईल ते पाहिलं तर त्याच्यावरून बरोबर 3 खंड तयार झाले असं मला म्हणायला हरकत नाही. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सगळा अभ्यास करत असताना मला जे काही महत्वाचं सापडलं ते सापडलं म्हणजे आजपर्यंत कुठंही आपल्या शास्त्रात स्थापत्य वेद हा वेदाची एक उपशाखा अथर्ववेदाची आहे असं म्हटलं जातं. पण स्थापत्य वेदातला जो शिल्पशास्त्राचा भाग आहे हा ऋषी भूजल खनिकर्मांच त्रयो शिल्प उच्चते, हे जे सूत्र आहे या शिल्पशास्त्र किंवा भूगर्भ विज्ञान शास्त्राचा ग्रंथ असा कुठेही मूळ उपलब्ध नाही वैदिक पद्धतीने. त्या एका विशिष्ट ग्रंथाची पहिल्यांदा मला एक संकलन या स्वरूपात संहिता तयार करता आली. हा यातला सगळ्यात महत्वाचा मला भाग आहे. तर ही भूगर्भ विज्ञान संहिता किंवा त्याला अष्टांग असं आपण म्हणू शकतो, कारण त्यात 8 वेगवेगळ्या ज्वेलरीच्या शाखांचं सुद्धा मी त्यात केलं आहे. आणि हे कशा करता हा जो मूळ भूस्तरशास्त्र म्हणजे स्टॅटिग्राफी याचा स्केल आणि जिओलॉजिक टाइम स्केल याचा करण्याकरता जो मूळ उद्देश होता त्याच्याकरता हे सगळं तयार केलं. हे करत असताना हा माझी पहिली उपलब्धी होती की अशा पद्धतीची पहिली स्थापत्यशास्त्रीय भूगर्भ विज्ञान संहिता तयार झाली. त्या संहितेवरती त्याच्या आधाराने जे काही चर्चात्मक आहे, संदर्भ आहे, काही विशेष वाचनीय असे 14 खंडाचा एक संदर्भ तयार झाला. आणि आज असं सांगायला हरकत नाही की साधारणपणे या सगळ्या विषयांचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला ग्रंथ उपलब्ध पाहिजे. आणि ग्रंथ जर उपलब्ध पाहिजे असतील तर प्रत्येक वेळेस तुम्ही लायब्ररीत जाऊन ते ग्रंथ आणाल असं नाही. काही ग्रंथ लायब्ररीत तुम्हाला वाचता येतात, पण काही ग्रंथ तुम्हाला केव्हाही अर्ध्या रात्री केव्हाही तुम्हाला वाटलं तर प्रत्यक्ष संदर्भ पाहता आला पाहिजे. म्हणून या विषया संदर्भात जेव्हा मी काही ग्रंथ गेली 40 वर्षापेक्षा जास्त गोळा करतो आहे
किंवा जास्त कालावधी म्हणायला हरकत नाही, 48 वर्ष. कारण अगदी 73 पासूनच मी ग्रंथ काही काही सांभाळायला सुरुवात केली. तर या विषया संदर्भात जवळजवळ 150 ग्रंथ आज माझ्याकडे उपलब्ध आहेत. त्या जिओलॉजी, पेलेंटॉलॉजी, स्ट्रॅटिग्राफी, स्ट्रक्चरल जिओलॉजी, जिओहायड्रॉलॉजी, टेक्टॉनिक जिओलॉजी, फिजिकल जिओलॉजी आणि इन्व्हायरमेंटल जिओलॉजी याच्याविषयी जसे इंग्रजी जिओलॉजीचे पाश्चात्य देशांचे वेगवेगळ्या ग्रंथ करायचे ना, आपल्या इथले जसे ग्रंथ आहेत इकॉनॉमिक जिओलॉजी हे जसे आहेत, तसे आपल्या वैदिक ग्रंथामध्ये हे ऋग्वेद संहिता, यजुर्वेद संहिता, अथर्ववेद संहिता, शतपथ ब्राह्मण, वेगवेगळी काही महत्वाची उपनिषद, मग रामायण महाभारतातले काही भाग आणि वेगवेगळी पुराणं ज्याच्यामध्ये या बाबतीतला उल्लेख आहे, या सगळ्या विविध पुराणांचा संग्रह आणि मग काही असे संहिता ग्रंथ. कुठले तर काही वास्तुविषयक संहिता ग्रंथ, त्यात मयमत्तम आहे, विश्वकर्मा प्रकाश आहे, समरांगण सूत्रधार आहे, काही ज्योतिष विषयक पण ज्याच्यात भूगर्भ भूजल वगैरे माहिती आहे असे बृहत संहिता याच्यासारखे ग्रंथ, मेटलर्जी विषयी ज्यात माहिती आहे असे रसगंगाधर वगैरे किंवा रसचंडासू याच्यासारखे ग्रंथ, आणि आयुर्वेद किंवा मेडिकल जिओलॉजी याच्याच बरोबर इकॉलॉजी आणि सुद्धा भूगर्भाचा भाग असे सुश्रुत संहिता, चरक संहिता, अष्टांग हृदय संहिता अशा प्रकारचे ग्रंथ. आणि याच्याही पलीकडे जाऊन काही असे विशिष्ट ग्रंथ जसं लगदाचं वेदांग ज्योतिष हा वेगळा भाग आहे, ग्रीकांचं ओरायन हा ग्रंथ, आर्कटिक होमा वेदास हा ग्रंथ, किंवा आणखीन काही वेगळे ग्रंथ, असे ग्रंथ ज्याच्यामधून तुम्हाला काहीतरी नवीनच अशी कल्पना येईल. असा साधारणपणे स्टोरी ऑफ द टाइम असा जो एक जुना ग्रंथ आहे, किंवा ब्रह्मांड इज इक्वल टू इज इक्वल टू MC स्क्वेअर हा एक ग्रंथ, म्हणजे स्टीफन हॉकिन्स हे जे जगविख्यात सायंटिस्ट आहेत, त्यांनी बिग बँग थ्योरी आणि त्याच्याविषयी त्यांचे ग्रंथ लिहिले आणि त्यांचे सर्वमान्य असे ग्रंथ आहेत. त्यांचा स्टोरी ऑफ द टाइम, टेल ऑफ टाइम असा जो आहे टाइम, त्याच्याच प्रकारचे वेगवेगळे ग्रंथ, अशा समग्र ग्रंथांचा एक संग्रह आज माझ्याकडे जसा उपलब्ध झाला, तसंच या क्षेत्रामध्ये ज्या मंडळींनी कार्य केलेलं आहे त्यांचा परामर्श घेत असताना जवळजवळ तेवढेच म्हणजे 150च्या जवळपास शोधपत्र, रिसर्च पेपर याचाही संग्रह माझ्याकडे आहे. त्यामुळे आज आपण असं म्हणू शकतो की या संपूर्ण अभ्यासांती काय आहे, तर जसा हा संग्रह निर्माण झाला, ग्रंथसंग्रह निर्माण झाला, जसे हे संशोधन रिसर्च पेपर यांचा संग्रह निर्माण झाला, जशी संहिता या निमित्ताने मला करता आली, पण त्याच्याच बरोबर वेदिक इव्हॉल्युशन ऑफ कॉन्टिनेंट नव्हे तर सुपर कॉन्टिनेंट, वेदिक सुपर कॉन्टिनेंट सायकल आणि वेदिक शिशुमार गॅलेक्टिक टाइम स्केल या पद्धतीचा एक नवीन विचार मी आज सुद्धा असं सांगू शकतो की साधारणपणे जगामध्ये कुठंही अशा पद्धतीचा विचार हा सध्याच्या 2024च्या अगदी मागल्या आठवड्यापर्यंत सुद्धा कुठेही कोणीही मांडलेला नाही. तो विचार आपल्याला या निमित्ताने वैदिक भूगर्भ विज्ञान या निमित्ताने आपल्याला समोर मांडता आला. हे या सगळ्या अभ्यासाचं फलित आहे असं मी समजतो. आणि याच्यातून निष्कर्ष काय, तर एक सगळ्यात महत्वाचा निष्कर्ष म्हणजे संपूर्ण जगामध्ये सगळ्यात जुना असणारा आणि आजपर्यंत ज्याचं एक अखंड पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येईल असा सगळ्या सुपर कॉन्टिनेंटचा रॅलिक म्हणजे अवशेष असणारा आपला जो
नॉर्थ वेस्टर्न पेनिन्सुला हा भूभाग आहे, हा खऱ्या अर्थाने सगळ्या दृष्टीने सिद्ध होतो. कुठल्याही भूगर्भशास्त्रज्ञाच्या दृष्टीने तो व्यवस्थितपणे याचा अभ्यास करून त्याला हे कबूल करावं लागेल की खऱ्या अर्थाने हा सगळ्यात जुना जो काही भाग आहे त्याचाच आपल्या वैदिक शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात जुना हा भूखंड आहे. किंबहुना हा एक खरा स्टँडर्ड स्केल घेऊन मग पाश्चात्य देशांनी त्यांच्या पद्धतीची स्केल याला आधार घेऊन करायला पाहिजे. तर पाश्चात्य हे जे प्रायमरी सेकंडरी टर्शरी वगैरे हे जे भाग आहे किंवा अगदी 100-150 वर्षापूर्वीचा हा जो पुराणा आर्यन द्रविडियन वगैरे हे जे काही भाग आहे त्याच्यापेक्षा आगळा वेगळा हा वैदिक जो आपला भाग आहे हा खऱ्या अर्थाने आपल्याला अनुकूल असा आहे. आणि तो अनुकूल भाग या पद्धतीने प्रत्येकाने जर विचारात घेतला तर आपल्या इथल्या भूगर्भशास्त्रीय अभ्यासाला ज्याच्यामध्ये वैदिक विज्ञान आणि पाश्चात्य विज्ञान याचं एकत्रीकरण करून इंटिग्रेशन करून एक नवीन पद्धतीने आपण आणखीन काहीतरी नवीन शोध करू शकतो, हे मला या निमित्ताने मला सांगायचं आहे. तेव्हा आज आपण या निमित्ताने या विषयाचा इथे समारोप करतो आहोत. आणि याच्यातून मला एकच गोष्ट असं सांगायची आहे की हे सगळं पाहत असताना अगदी गेल्या वर्षापूर्वीपर्यंत 2023 पर्यंत मी जसा या नर्मदेचा, तापीचा किंवा या सातपुडा आणि तिकडल्या भागाचा वारंवार प्रवास केला, भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या अभ्यास केला, ग्रंथांचा अभ्यास केला, तेव्हा मला असं लक्षात आलं की फक्त विज्ञानदृष्ट्या नव्हे तर पौराणिक दृष्ट्या सुद्धा या नर्मदेच्या भागाचं एक वैशिष्ट्य आहे. ही एकमेव नदी अशी आहे ज्याच्यावरती नर्मदा पुराण असं लिहिले गेले आहे. पण या नर्मदा पुराणाचं जसं महात्म्य आहे तसंच या नर्मदेच्या काठी असणाऱ्या जे काही सिद्ध क्षेत्र आहे किंबहुना त्यातला जो इतिहास आहे, पौराणिक इतिहास आहे, त्याचं एक वैशिष्ट्य आहे. आणि ते वैशिष्ट्य काय आहे तर वेगवेगळ्या पुराणातून संकलित झालेला असा एक जो आधुनिक ग्रंथ म्हणजे दत्तपुराण. हा जो दत्तपुराणाचा याची निर्मिती, याच्या मागे आधार काय आहे किंवा या दत्तात्रेय देवतेचा आणि या विशिष्ट हा जो आपला जो नर्मदेचा भाग आहे त्याचा आत्तापर्यंत आपण भूविज्ञानदृष्ट्या विचार केला, तो आता पुढे तत्वज्ञान आणि पौराणिक दृष्ट्या विचार कसा करता येईल यात आपण पुढल्या आपल्या पुष्पातून बघणार आहोत. तेव्हा साधारणपणे पुढल्या पुष्पामध्ये आपण दत्तपुराण आणि तत्संबंधी विविध पुराणातून काही संदर्भ आणि मग त्याचा परामर्श अशा पद्धतीने दत्त संप्रदायाचा परामर्श घेत आपण नवीन विषयाला पुढे सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत आपण इथं इत्यावलंब. नमस्कार.